हालेलुया. आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वर दयाळू बाबा, सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. महान परमेश्वर, आशीर्वादी परमेश्वर, आपल्या जीवनामध्ये परमेश्वरची इच्छेप्रमाणे आपलं जीवन वचनाद्वारे चालवलं ही प्रार्थना परमेश्वरच्या नावाने करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर आपण योबाच्या पुस्तकात 36वा अध्याय 15 ते 33 वचन पर्यंत वाचायचं आहे की योबाने जे पाप केलं त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये काही प्रार्थनेचं उत्तर भेटलं नव्हतं आणि त्याच्या पापामुळे त्याला आशीर्वाद सापडला नव्हता. कधी कधी आपण प्रार्थनेत येतो पण आपली पापच आपण कबूल केलेली नाही आणि मग सांगतो की आम्हाला आशीर्वाद मिळालेला नाही. कोण सांगतो डोक्यावर हात ठेवून प्रार्थना केली पाहिजे तेव्हा आशीर्वाद आहे. तर ही जो आशीर्वाद जो असतो तो आपल्या कर्माने, आपल्या नीतीने, आपल्या नीतीच्या गोष्टीने हा आशीर्वाद आपल्या जवळ येतो. तर जे पाप आहे ते जतपर्यंत पाप आपण खाली केलं नाही तत्पर्यंत आपल्या कोणत्याच माणसाला तो आशीर्वाद देतो. तर आपण योबाच्या पुस्तकामध्ये 36वा अध्याय वचन 15 ते 33 वचन वाचूया. योग 36:15. तो दुःखी डास त्यांच्या दुःखाच्याद्वारे सोडवितो, विपत्तीच्याद्वारे त्यांचे काम उघडणी करीतो. आता देव जर आपल्या जोडीला आहे तर हर संकटात, हर दुःखात, हर आपत्तीमध्ये आपल्याला तो मदत करत असतो. आता हे रमाबाई पंडित मध्ये असं वचन लिहिलेले, तो पीडितांना त्याच्या पीडितेने मुक्त करतो आणि संकटाने त्याचे काम उघडतो. काय सांगते? कान उघडतो. काय? संकटात त्याचे कान. हालेलुया. जेव्हा आपण संकटात पडतो तेव्हा आपल्याला वाटते की आता मी देवाजवळ गेलंच पाहिजे. देवाच्या बरोबर असलेली व्यक्ती किंवा देवाच्या बरोबर बसलेली व्यक्ती त्यांनी देवाशी आणि आपलं एक नातं जोडायचं. हालेलुया. बघा, ज्या वेळेला तुम्ही देवाबरोबर बसतो, आता आपण देवाबरोबर बसलोय, आमच्या बरोबर नाही बसलो, वचनाबरोबर. देवाबरोबर बसणं म्हणजे वचनाबरोबर बसणं. आता वचनामध्ये जर तुम्ही बसलेले आहे, हालेलुया, तर वचन तुमच्यामध्ये बसलं पाहिजे. जर वचन बसलेलं नसेल तर वचनाचा जो अनुभव आहे तो तुमच्यामध्ये दिसणार. तुलाही दुःखाच्या जबड्यातून सोडून संकोच नाही अशा प्रशस्त स्थळी नेतो, तुझ्या मेजावर निष्ठाचे व्यंजन होईल. हालेलुया. आता काही गोष्टी अशा आहेत देवाबरोबर असताना देव आपल्याला त्याचे मार्ग, त्याचं शिक्षण किंवा त्याचे गुण हे देतो. आता योगासारखा सात्विक किंवा योगासारखा सहनशील कोणच नाही. कारण योगाने इतकं सहन केले ते आपण करू शकत नाही. देवाची लोक जे आहे सहनशीलताचे लोक पाहिजे, नम्रताचे पाहिजे, लीन मध्ये पाहिजे. देवाच्या लोकांचा आचार विचार दुसऱ्यासाठी काहीतरी करतात, स्वतःसाठी. आणि जो स्वतःसाठी जीवनात काहीतरी आचार विचार हे करतो तो देवाबरोबर पोचत नाही. त्यासाठी तू दुष्टासारखा दोष आरोप करत बसली आपल्या लोकांना, बरेच लोकांनी एक सवय आहे, निंदा करणं, द्वेष करणं, हेबाग करणं, ही एक स्वभाव होता. आणि हा जो स्वभाव बसलेला आहे तो स्वभाव माणसं निघायला फार कठीण. कोणाचं वाईट कसं करता येईल असा स्वभाव मनुष्य शोधतो. हा तो सैतानी स्वभाव. हा कोणता? सैतानी स्वभाव. कारण बघा,
जेव्हा परमेश्वराने सृष्टी निर्माण केली तेव्हा आदाम आणि एवा होते. त्यावेळेला परमेश्वराने पूर्ण हक्क आदामाला दिले आणि त्याच्या तो एवा होता. आणि यो जर हक्क दिल्यानंतर त्यानं कसं फसवावं हे शैतानाचा एक प्लॅनिंग होता. आता तुम्ही प्रार्थनेत आहे, शैतान माणसात जेव्हा घुसतो तेव्हा तिथे एक प्लॅनिंग असा असतो. मग तुम्हाला देवापासून कसं दूर करावं, जगाच्या गोष्टी, मोहाच्या गोष्टी, वस्तूच्या गोष्टी, सगळ्या परिस्थिती देवामध्ये वचनापेक्षा दुसऱ्या गोष्टीमध्ये जो जास्त मन लावतो तो देवापासून दूर राहतो. कारण ना हे शास्त्रामध्ये अनेक शिक्षण असलेले मोहच माणसाला देवापासून दूर करतो. कारण हे डोळे त्याचे चेंजिंग होतात, बदलले जातात. कारण त्या डोळ्यावर देवाचं तेज नाही, दुष्टाईचं तेज असतं, मोहित. आणि हे मोहच माणसाला कमजोर करत असत. चांगल्या करायला त्याला इंटरेस्ट नसतो. पण जेव्हा देवाबरोबर असतो तर देवाच्या गोष्टी शिकून, त्याचा मार्ग शिकून, त्याचे नियम शिकून देवाबाबतीत एक इंटरेस्ट वाटतो. आज आपण सगळे लोक आहेत प्रभूमध्ये, पण प्रभूच्या मार्गावर किंवा त्याच्या शिक्षणावर आहेत हे दिसत. त्या समाजात किंवा या जगामध्ये जास्त आचार विचार तेच आहे. आता जर तुम्ही प्रार्थनेत असेल, एखाद्याजवळ मोबाईल आहे, तो मोबाईल बघेल, तो काय आलं ते बघेल. तर तुम्ही स्वतः विचार करा, मग ते 7-24 म्हणजे 2 महिन्याची नोकरी होत नाही. देवाजवळ आल्यानंतर कोणती वस्तू इकडे नाही पाहिजे. एक ते पवित्र शास्त्र आणि एक वही आणि एक पेन, आणि दुसरं जे आहे मार्गदर्शन. जे काही सांगितलेलं आहे ते आत्मपरीक्षण करावं. आता तुम्ही जे वचन घेणार तर नेऊन परत घरी नेऊन ते बायबल आणि वही पॅक करून ठेवणार, त्याला फायदा नाही. ते माणसासारखे हात जोडतात. मग हे असं आहे ना, ते असं होत. हे असे शब्द जे आहेत ते क्षमाशील असे हात आपले, माझ्यावर दया कर, मला क्षमा कर. असं आहे का देवाचा आशीर्वाद माझ्या जोडीला, आणि याच आशीर्वादाने मी आशीर्वादित. तेव्हा हे 2 हात आपल्या पुढे असतात. त्याच्यानंतर एक उत्साही हात असतात वाजवणं. तेव्हा तो देवाचा आत्मा आपल्या शरीरात जेव्हा प्रवास करतो तेव्हा एक उत्साह म्हणून निर्माण होतो. त्यावेळेला आपल्याला वाटते की आता स्तुती कशी करावी, नाचून करावी, टाळ्या वाजवून करावी. 47 मध्ये कशा पद्धतीची मी देवाची स्तुती करा. एक उत्साह लगवलं, एक उत्साह, आणि तो उत्साह आपल्या जीवनात येतो तेव्हा जीवनात शोभा आहे. योबाने देवाशी जेव्हा एकरूप राहिला तेव्हा त्यांनी सर्व संकटामध्ये देवाची स्तुती केली. सगळे लोक त्याला सोडून गेले. आज समाजात ते चित्र तुम्ही आणि मी बघतो. देवाची व्यक्ती जर चांगलं काम करत आहे त्यांना सताव आहे, त्यांना टेन्शन आहे, त्यांना त्रास आहे, त्यांना धमक्या आहेत, अनेक प्रश्न त्यांच्या समोर उत्पन्न केले जात असतात. त्यांच्या विरोध कट रचण्यासाठी व्यक्तिमत्व उभे राहतात, नफरत उत्पन्न होते. कारण त्या जीवित देवाला ते नाकारतात आणि मूर्तीचं जे शिकवण आहे त्याला स्वीकार करतात, आणि तिथेच मनुष्य एक दुष्टाई भरला जातो. मूर्तीमधून दुष्टाई उत्पन्न होते आणि शिक्षणाद्वारे, देवाच्या वचनाद्वारे माणसाची मानसिक परिस्थिती पश्चातापामध्ये उतरली जाते. आपल्या क्रोधाने मोहात पडून ते अपमान करण्यास
हा खंड भारी आहे, मला कळवू नको. आता आपल्या हर एक व्यक्ती बाबतीचं वचनाद्वारे तुम्ही शिकत आहे, तर वचन काय करते, तुम्हाला एक मजबूती देते, एक खडकाचा वचन खडकाला पुढे एवढा त्याच्यात आवाज. आम्ही काय करतो माहिती, वचनाकडे लक्ष देत नाही. आणि समाजामध्ये एक स्वभाव आहे, हिलिंग प्रेयर. काय बोलतात, हिलिंग प्रेयर म्हणजे हलणारे प्रेयर. मनुष्य, मला काय वाटते की याच्यात लोकांचं रूपांतर होते हिलिंग प्रेयर मध्ये, वचनाने माणसाचं परिवर्तन. संत फ्रान्सिस झेवियर मध्ये 16 वचन 26 मध्ये, तेव्हा हिलिंग प्रेयर नव्हती. हे देवाचे महान सेवक बनून गेले ना, तिकडे हिलिंग प्रेयर नव्हती. जसं मध्ये 24, 23 आणि 24 वचन चालू मध्ये, निवडल्या लोकांची फसवणूक. अरे माणसाची मानसिक परिस्थिती योहान 14:1 मध्ये येशूने वचन शिकवले नाही. तुमची अंतःकरण शिष्याला त्याने सांगितले अस्वस्थ नाही पाहिजे. जेव्हा अंतःकरण अस्वस्थ असते तेव्हा देव जोडीला नसते. येशू अस्वस्थ होता, या जगाचा भार उचलण्यास. तेव्हा त्याने सांगितलं शक्य असेल तर आपल्याला माझ्यापासून दूर. जगाचा भार घेण्यासाठी त्याला किती वेदना झाल्या, किती दुःख झाले, किती समस्या झाली, किती संकट. बघा, चांगल्या कर्माला फार दुःख भोगायला. कर्म तर कोणाला सोडत नाही, धर्म बरोबर पकडला जातो. चांगलं केलं तरी फटका बसतो, वाईट केलं तरी फटका बसतो. काही 12:6 शिष्यावर प्रेम आहे तरी फटके आहे. तुम्ही म्हणता तुम्ही प्रार्थनेत एवढं आहे तरी मला समस्या येतात. तुम्हाला अगदी प्रार्थनेमध्ये वाढ करा. वचन घे तुझं. तुझ्या अपार संपत्तीचा, तुझ्या संपत्तीच्या साऱ्या वेळाचा काही उपयोग होईल काय? हालेलुया. आज आपलं जीवन, धन, पैसा, संपत्ती, वस्तू, त्याच्याने आपल्या जीवनात फायदा होईल का? तुम्ही विचार करा, आपल्याकडे पैसा, वस्तू जर असलं त्याच्याने फायदे होईल. आपल्याला शिकताना पहिलं शिकायचं, योगला परमेश्वराने सगळं दिलं आणि त्याची कृत्य चांगली, तो संशील होता, विश्वासी होता. त्यामुळे त्याला ना या पुस्तकामध्ये नाव नोंदणी केली. परमेश्वराचे महान व्यक्ती, सेवकचे बोलले जातात, ते या जीवनाच्या पुस्तकामध्ये टिकावलेले राहत असतात. आणि जे टिकाव जो आम्हाला दिलेला आहे तो पवित्र आत्म्याच्या द्वारे. आता पवित्र आत्मा कसं आपल्यामध्ये कार्य करतो हे शिकायचं आहे. लोक जागच्या जागे. आता कितीतरी लोक, तुम्हाला माहिती आहे करोना काळामध्ये बरेचसे लोकांची परिस्थिती, देवाच्या अपोजिट आपल्याला जायचं नाही. कारण देव जर जोडीला आहे तर आपल्या जीवनात समाधान. हल्ली हा काळ आहे ना, लोकांना प्रार्थना नको, फक्त आरोग्य पाहिजे, स्वर्ग नको, फक्त शरीर सुख पाहिजे. अरे कोणत्या गोष्टीचा त्याग केला नाही तर उत्पन्न कसं होईल? पैसे कमावायला 12 तास तरी किंवा 8 तास तरी काम करावं लागते. असा कोणता माणूस आहे की त्याला ताबडतोब काम सुट्टा पुढे 12 तास ड्युटी करावीच लागते. अर्धा दिवस त्याला तो घालवा लागते 24 तासात. 8 तास ड्युटी केली तर इथे तिथे करता आपलं जीवन सारखे 8 तास झोपू पण शकत. पण देव जर आहे, त्याची शिक्षणाची ज्या माणसामध्ये तयारी आहे तो समाधान. दान जे असतात ना ती टायमाला वापरायची असतात. येशू ख्रिस्तांनी टायमावर दान वापरले, नाही तर शिकवत होता. प्रभू येशूने शिकवण्यासाठी त्याला सांगितलं. मग त्या 28-19 वचन काय दिले? हिलिंग करायला नाही त्याला सांगितलं. हालेलुया. आजच्या काळामध्ये कुठल्याही ठिकाणी जर प्रेयरचं बघितलं तर हिलिंग प्रेयर बोलते, शिकवणी प्रेयर नाही, किंवा शिकवणी शिक्षण नाही. हिलिंग प्रेयर एवढं आहे, पण शिक्षणी शिकवण जे परमेश्वराने सांगितले ते प्रेयर नाही. फार कमी असतील लाखामध्ये एखादा निघालं. धार्मिक शिक्षण प्रेयर, धार्मिकाचं शिक्षण देतात. धार्मिक शिक्षण एका
मंदिरामध्ये बसून शिक्षण होते असं नाहीये. येशूने सांगितल्याप्रमाणे जगाच्या कानाकोपऱ्याचा मार्क 16 ते 15 पासून, मग ते 28 ते 21, मग ते 10 किंवा अनेक शिक्षण परमेश्वराने दिले. या वचनाप्रमाणे चालवण्यास त्यांना शिकू. आज तसं नाही, स्वतःच्या नावाने सगळे येतात आणि तिकडे प्रेयर चालू असतो. सगळ्यात मोठी प्रेयर जी आहे, पहिला पाप कबूल करणं, पश्चाताप करणं, स्वर्गात जाण्यासाठी. मग ते 4:17, मग ते 3:2 हे वचनच तसं आहे. हे मार्क 1:15. या शिक्षणानुसार येशूने स्वर्गाविषयी शिक्षण दिले. हिलिंग प्रेयर नाही. लोक मोहाला बळी पडतात, तरसलेले जातात आणि थकून भागून येतात. वाटते त्यांना जीवनामध्ये इकडे मला आरोग्य मिळेल म्हणून. पहिलं आरोग्य हवं असेल तर पहिलं पाप कबूल करा. पहिलं पाप कबूल करा. दुसरा मुद्दा आहे, देवाविषयी बोलत राहा. याची त्याची निंदा करत बसू नका. जो व्यक्ती भेटला तर त्याला देवाविषयी बोलत जा. त्याला तुम्ही आरोग्य आहे, शांतीत आहे, सामर्थ्यात आहे, अभिषेकात आहे. मग ते 28 2 किंवा 3 माझ्या नावाने उपस्थितीत आहे तिकडे मी हजर. तर हे जे आरोग्याचे आहे, किती लोक असे आरोग्य होतात प्रार्थना मध्ये सहभाग घेतल्यावर, प्रार्थनेत आल्यावर, वचनाचा स्वीकार केल्यावर. इकडे 4:12 देवाचं वचन 2 दारी तलवारीसारखं आहे. जीव आत्मा मनाचे आचार विचार. अरे तुम्ही कधीच विचार केला नाही देव जेवढा तुम्हाला फक्त आत्म्याच्या जोडीला आहे, बस आत्मा आहे तोच आहे. पण पवित्र आत्म्याच्या दृष्टीने आपल्या जोडीला देव नाही मिळत, तर तिकडे दुष्ट आत्मा आहे, शैतान आहे. तो फक्त रोज सकाळी उठल्यानंतर आपल्याला पाप कशी करावी, भांडण कसं करावं, निंदा कशी करावी, द्वेष कसं करावे, केवळ कशी करावी, हेच आपल्या जवळ शिक्षण आहे. त्याची निंदा खाली बसलेलं घर शैतानाचं आहे. चांगल्या गोष्टी आजच्या काळामध्ये माणसाला पटत नाही आहे. अरे लाजराच्या बाबतीत एक पॉवरफुल हिलिंग झालेली आहे. योहान 11 त्याला कबरेतून बाहेर काढलं. HKL मध्ये 37 अध्यायामध्ये जर बघितलं, इकडे कबरेतली माणसं उठलेली आहेत. अस्थिला अस्थी जोडलं आणि उठून चालायला लागली. कोण? अरे मेलेली माणसं. मग ते 27 अध्याय 50 पासून प्रभू येशूने वादा दिलेला जे देवाचे लोक आहेत ते ख्रिस्तासाठी मेले सैतानाच्या हातात सापडले. पण येशूने त्याला उचलून परत येणार आहे. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये लोकांचा ज्याचा शर झालेला आहे, निंदा झालेला आहे, अत्याचार झालेला आहे, अन्याय झालेला आहे, त्याला मारलेला आहे, मारून टाकले नाही, हे ख्रिस्तामध्ये उठणार आहे. हालेलुया. अशा घटनेमध्ये लोकांचं जीवन पुनरुत्थित आहे. म्हणून योहान 11:25 येशू सांगतो, जसा पुनरुज्जीवन घ्यायचं, पुनरुत्थान जीवन घ्यायचं, माझ्यावर विश्वास ठेवतो मला असं. तेसलिकरासमध्ये त्यांनी तेच प्रश्न दिले. 4 अध्याय 15 पासून प्रभू येईल तेव्हा उठवणार. मग ते 27 अध्याय 50 पासून त्यांनी उठवलेले व्यक्ती आश्वासन दिले. आणि रोमकरा 6:21 वचन, आम्ही ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला, म्हणजे ख्रिस्ताचा स्वीकार केला. बाप्तिस्मा म्हणजे काय माहिती? ख्रिस्ताचा स्वीकार करा. आणि ज्याने त्याचा स्वीकार केलाय तोच ख्रिस्ताबरोबर स्वर्ग राज्यामध्ये प्रवेश करणार. आम्हा सगळ्यांना ख्रिस्ताच्या शिक्षणाचं पालन करता आलं पाहिजे. बघा, देवाचा पवित्र जो आत्मा आहे योग सगळ्यांना मिळाला पाहिजे. योगाला मिळाला, त्यागात बसला, सामर्थ्यात बसला, अभिषेकात बसला, विश्वासात बसला आणि देवावरचा अफाट प्रेम त्याच्या जीवनामध्ये. अशा रात्रीची उत्कंठा करू नको. दुष्टतेकडे वळू नको. ती तुला दुःखापेक्षा पसंत वाटत आहे. हालेलुया. दुःखापेक्षा तुला, आता आपल्या जीवनामध्ये दुष्टाही कमी आहे का? जास्त आहे. कारण कोणाही माणसाला कोणाचं बरं दिसत,
कुणाचं चांगलं व्हायला लागला का दुसरा येतो त्याला जर भडकावतो, तो भडकावला जातो, त्याच्या डोक्यात शिरतो आणि तो त्याच्या विरुद्ध जीवन आहे. अरे वेळ अशी आता नाही आहे. मी तुम्हाला सांगतो, कोणत्या माणसाच्या हातात अधिकार देवाने आता दिला नाही, तर सर्व माणसाच्या हातातली अधिकार काढून परमेश्वराने द्यायला ज्याच्याकडे आहे असे नसेल. हा आता लक्ष तुमचं कमी देवावर आणि जगावर जास्त लक्ष, ही आता वेळ आली. वेळ संपली. लोक विश्वास पृथ्वीवर आढळणार नाही. लोकांमध्ये येणाऱ्या काळामध्ये पुढे फार मोठ्या प्रमाणामध्ये भीती निर्माण होणार आहे आणि ह्या भीतीमुळे माणसं येशूचं नाव सुद्धा घ्यायला विसरतात की प्रभू येशू या पृथ्वीवर मरणावर विजय घेतला, तो पापी लोकांसाठी आलेला होता ना, पापी लोकांचं जीवन पूर्ण बदलण्यासाठी तो पृथ्वी जन्मला. योग या गोष्टी आपल्याला एक सल्लाप्रमाणे मार्गदर्शन करते या पुस्तकामध्ये. देव आपल्या सामर्थ्याने थोर कृत्य करीतो. देवाशिवाय कोणता मनुष्य शिक्षण देईल का? आता शिक्षण देणाऱ्याकडे पैसा लागतो. पहिला मला एवढे पैसे द्या, एवढ्या डिमांड आहे. आजच्या काळामध्ये बरेचसे लोक डिमांड म्हणून ठेवले. बिना पैशाशिवाय कार्य होत नाही लोकांमध्ये. आणि माझ्या जोडीला जर पैसा येणार आहे तर मला त्याचा शोध करा. ते जोडीला येणारच नाही तर त्याच्या मागे लागून काय असं करा. भविष्यामध्ये देवाने आपल्याशी एक राहावं. सगळं धन म्हणजे परमेश्वर, तो जोडीला राहायला पाहिजे. पैसा वस्तू तुमचं हे जीवन काहीच कामाचं. शरीराच्या कोणत्या वस्तू कामाला येणार नाही. ते फक्त त्या कबरेपर्यंत पोचतात बस, बाकी काय. असे ते काढून टाकतात, ते कबरेमध्ये पण नाही टाकतात. सोनं नाणं काय असेल. जीवनामध्ये ना एक शिकायचं सत्य लाईफ माहिती. अरे भुकेल्यास जे अन्न आहे ना ते द्या. भुकेलं जे असते ना त्यांना खायल्यासाठी दिलं ना तर खूप फायदे. तुम्हाला माहिती आहे की पूर्वी असे मैत घेऊन जायचे लोक, पैसे उडवायचे. 1 पैसा 2 पैसे 5 पैसे 10 पैसे असे त्या मैताच्या मागे उडवत जायचे. आणि लोक गेल्यानंतर कोणी जो माणूस जातो, मी पण गेलेला असा त्याच पाठी रस्त्यानं, मला मिळालेले पैसे होते. तेव्हा पैसे होते, आता नाही. आता सगळे नोटेवळे आले, डॉलरमध्ये आले. पहिले फक्त 2 पैसे होते, 5 पैसे होते, 3 पैसे होते, 10 पैसे होते, 20 पैसे होते, असे होते. आणि ते पडलेले उत्साहाचं खाऊ घेऊन हल्ली. कारण काही काचं मत तसं होतं की तो पैशात उतरून जिथे मन लागेल ना पैशातच कशाला, सगळे वस्तू आहेत. मी सत्य तुम्हाला शिकवते. मी एकदा बायंडरला प्रार्थनेसाठी गेलो तर ना तिकडे एक स्टोव होता, तो फुटला. छोटस एक मुलगी होती, बाळ. ती स्टोव मध्ये जी कोण होती आत्या त्यांची, ती जळली. आता ती छोटस बाळ आहे ते कसं काय, तर तो तिचा आत्मा त्याच्यात शिरला. एलियाचा आत्मा अलिशात शिरला, कार्य केलं. कसं आहे हालरिया. आणि ते कार्य करण्याबरोबर ते उचलला आणि तिला बाहेर काढलं. ते बाळ बाहेर उतरलं, घरात आग लागली. हालरिया. तर एक दिवस ती मुलगी पुढे मोठी झाली, असे 10-12 वर्षाची असते. तर तिकडे मी प्रार्थना करत होतो प्रभूच्या नावाचा अभिषेक, आणि त्यांना प्रवचन दिलं आणि देवाला हाक मारली. 33 प्रमाणे मला हाक मारली, तुला उत्तर दिली. प्रभू तुझा आशीर्वाद पाठवूया नका, हे तुझ्यासाठी आलेले आहेत, त्यांचं जीवन परिवर्तन कर. देवाने एवढे मोठा तिथे चमत्कार केला. तर तिकडे एक मुलगा होता, त्याने क्रॉस घेतला आता, आणि तो माझ्यासारखं करायला लागला. झाला होता मुलगा छोटासा. तर ती पोरगी लोळते, बोमा मारते, भरते. तर मी सांगितलं तू जाऊ नको, तुझ्यावर रिटर्न केली, कारण ते तुझं काम नाही. आम्हाला सुद्धा आज्ञा नाही. जेव्हा देवाची इच्छा असेल तेव्हा थांब, जाऊ दे, बोमा मारते तुम्हाला. मग प्रभूला विचारलं, प्रभू हे नक्की काय?
कारण कधी कधी योहान 8:44 आत्मा खोटं पण बोलतो. सगळ्या आत्म्याची पारख करू नका तुम्ही. योहानाच्या पहिल्या पत्रात 4 तो आत्मा खरं देवाचा आहे की नाही ते तुम्हाला कशावर माहिती? तुम्ही समजत माहिती सगळ्यांची पकडता. येशू बरोबर शिष्य होते. जुदास मध्ये दुष्ट आत्मा शैतानात्मा कार्य करत होता, तरी शिष्यांना समजलं नाही. आज तुम्ही इकडे येणाऱ्या तुम्हाला पण ते सांगून तर तिकडे काय झालं? नंतर मी प्रार्थना केली, त्याला सांगितलं काय हालेलुया हे काय? तर तिला विचारलं तू कोण आहे? खरं बोलायचं स्वर्गात जायचं. तू कोण आहेस? तर ती सांगते तुझी आत्या आहे. तुझी आत्या कशी तू इकडे आली? तर त्यांचे बाजूचे सगळे घरचे लोक ते आत्या सांगते स्टोरी. तिने सांगितलं सगळी स्टोरी की तिला काढण्यासाठी कोण नाही, माझा आत्मा तिच्यात गेला आणि तिला मी घेऊन बाहेर गेला. तर तो मग तिच्यातून कार्य करतो कारण ती मुलगी बारीक बघतो. 1 वर्षांनी पुन्हा गेला तो आत्मा काढला. देवा आत्मा मी तुझ्या हातात देतो, तिचा स्वीकार दिला. 1 वर्षानंतर मी पुन्हा गेला तर तो पोरगा सांगते ही बघ आत्या. आत्या सगळं सांगते ती हिच्या अंगातून आत्या निघाली, ती बघ असं कशी झाली झाली. अशा घटना आहेत. आम्ही आमच्या डोळ्यांनी हे सगळे अनुभव घेतलेले आहेत. म्हणून मी त्यांना प्रार्थनेमध्येच बोलतो की तुम्ही प्रार्थनेत राहा. कारण लूक 11:24 तुम्हाला काय वाटते? तुम्ही बरे झाले, हिलिंग प्रेयर घेतलं, निघाले, त्याच्यात राहावं लागते, प्रार्थनेमध्ये टिकावं लागते. योहान 15:4 तेव्हा साफसूट. पहिलं बायबलचे वचन आहे ना, बायबलचं वचन आहे की पहिलं आत्मोपदेश. आता योगचं जीवन बघा काय आहे. त्याला मार्ग लावून देणारा कोण आहे? तू अधर्म केला आहे असे त्याला कोण म्हणणार? वचन 24 लोकांनी गायन रूपे त्याच्या कर्मीचा महिमा वर्णिला आहे, तो गाण्याने स्मरण ठेव. वचन 25 सर्व मनुष्य ती पाहत राहतात, मानवी दुरून पाहतो. वचन 26 पहा ते थोर आहे, तो आवाज अगम्य आहे, त्याच्या वर्षाची संख्या अगण्य आहे. हालेलुया. देवाशिवाय आपलं लाईफ नाही. माणसं ते भरपूर आहे पण त्याचा फायदा नाही, पण देव जो शिकवतो तो सगळ्यात मोठा फायदा आहे. वचन 27 तो जलमेघू आकर्षितो, त्याची वाफो ते पर्जन्य रूपाने पडतात. वचन 28 मेघ त्याची वृष्टी करीतात, ते लोकसमूहावर विपुल वर्षाव करीतात. वचन 29 मेघाचा पसारा, मेघमंडपातील गडगडाट यांचे ज्ञान कोणाला होईल? हालेलुया. परमेश्वराने सगळ्या गोष्टी आपल्या सर्व व्यक्तीसाठी खूप विशेष करून ठेवलेल्या आहेत. पण हे जे ज्ञान आपल्याला देवापासून मिळेल तेव्हा आपल्याला कळेल की ह्या ज्ञानाने असं असं बनवलेलं आहे, घडवलेलं आहे. देवाकडे गेलं नाही तर आपल्याला कसं देवाचं ज्ञान कळणार? एखादा माणूस काय ते शिकवतो त्याच्याकडे गेलं तर ते शिक्षण आपल्याला मिळणार, पण देवाचं ज्ञान कोणाला मिळणार? का देवाकडे जाईल तेव्हा देवाचं ज्ञान शिकतो. योग देवाच्या ज्ञानामध्ये वाढला तेव्हा त्याला देवाच्या गोष्टीची जाणीव, सहन करण्याची शक्ती मिळालं, सामर्थ्य मिळालं, ज्ञान मिळालं. वचन 30 पहा तो आपला होती प्रकाश पसरितो, त्याने समुद्र तळ व्यापितो. वचन 31 याच्या योगाने तो राष्ट्राचा न्याय करीतो, अन्नाची विपुलता करीतो. सगळ्यांना तो भरपूर अन्न देतो. हालेलुया. आज देवाकडे सगळं आहे, या जगाकडे काय नाही, जगाकडे सगळे मोह आहे आणि हे मोह माणसाला कमजोर करतो. वचन 32 तो विपुलता आपल्या हाती धरून तिने अचूक आधार करावा अशी तिला आज्ञा करीतो. वचन 33 मेघगर्जना त्याच्या येण्याची खबर देते. त्यासाठी मेघ आणि गर्जना तो येणार आहे त्याची खबर देते. हालेलुया. आता विचार करा की परमेश्वराने आपल्यासाठी योजना दिल्यात, मार्गदर्शक शिक्षण दिले पाळण्यासाठी. म्हणून आपल्याला देवाबरोबर जास्त जीवनात प्रवेश करायचा आहे, पश्चाताप राहायचा आहे, पाप कबूल करायचंय, प्रभूच्या मार्गात चालायचं, वचनाचं पालन करायचं, त्याद्वारे जीवन मिळतं.
तर आता आपण छोटीशी प्रार्थना घेऊया परमेश्वर पिता त्यावेळी बाबा सुंदर दिवसाबद्दल तुझे आभार मानतो. मान परमेश्वर आशीर्वादी परमेश्वर सर्व मंत्र लोक आमदार लोक सरपंच लोक पोलीस लोक प्रभूच्या आणि प्रभूचा आशीर्वाद या म्हणून विशेष प्रार्थना करत ही प्रार्थना परमेश्वरच्या नावाने करतो. हालेलुया.